लाडक्या बाप्पाला आता अवघ्या काही तासांमध्ये निरोप दिला जाणार आहे। विसर्जन व्यवस्थित पार पडावे यासाठी पुणे महानगरपालिकेने देखील कंबर कसले। पुणे पालिकेच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी सिमेंटचं विसर्जन घाट तसंच लोखंडाचे हौद तयार करण्यात आलेत। आढावा घेतलाय जयदीप भगतनं। महानगरपालिकेच्या वतीनं पालिकेच्या हद्दीमध्ये 59 ठिकाणी 78 लोखंडी कृत्रिम हौद तयार करण्यात आलेले आहेत। तसेच 37 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र तर 40 ठिकाणी निर्माल्य कलश जे आहेत ठेवण्यात येणार आलेले आहेत। खरं तर मी आहे पुण्यातल्या दुग्धेश्वर सिद्धेश्वर घाटावरती। या ठिकाणी जो आहे तो सिमेंटचा हौद बांधण्यात आलेला आहे। या ठिकाणी 4 हौद जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत। उद्या सकाळी 10 वाजता मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर साधारणतः या ठिकाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 तारखेला अलका चौक ते मंडईपर्यंत साधारणतः 200 सिने कलाकार यांच्या वतीनं साफसफाई देखील करण्यात आलेला आहे। उद्या महानगरपालिकेचे पुणे महानगरपालिकेचे एकूण 16,000 कर्मचारी तैनात असतील। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे आहे ती पुणे महानगरपालिकेने कंबर कसलेले आहेत। विसर्जनासाठी 59 ठिकाणी 78 हौद देखील लोखंडी बांधण्यात आलेले आहेत। कॅमेरा पर्सन राजेश बिडकरसह जयदीप भगत, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।